स्वप्नीने कदा धर्म ब्रह्म इत्यादी पापे केली परम नारी अपूर्व आणून उत्तम नित्य नूतन भोगी मी ऐशा स्त्रिया संख्य भोगून बंदी घालून केले रक्षण सर्व देश धुंडन स्त्रिया नूतनान्वी एकदा भोग देऊन दुसऱ्याने तिचे न पाहावी वदन बंदी रडत्या कृंदन शाप देती मज लागी विप्र पळाले राज्यातून श्याम पट्टने ग्रामे खेटके जाण इतकी धुंडन स्त्रिया धरून आणला भोगीला 3 शते द्विजनारी 4 शते क्षत्रिय कुमारी वैश्य स्त्रिया सुंदरी 10 शते भोगीला शूद्रांच्या सहस्त्र ललना चांडाळ नारी 4 शते जाना त्यावर या पवित्र मातंग कन्या सहस्त्र 1 भोगीला चर्मक कन्या 5 शत रजकांच्या 4 शते गणित वारांगणा संख्यात मिती नाही तयाते 5 शते महाराणी तितक्याच वृषली नितंबिनी या वेगळा कोण गणी इतर वर्ण 18 इतक्या कामुनी भोगुनी तप्त नवे सकदा मन नित्य करी मद्यपणा बक्ष चितुके बक्षिले ऐसे भोगिता पाप भूक मज लागला क्षयरोग मृत्यू पावलो सवे कृतांत धरुणी नेती यमपुरीचे दुःख अपार भोगिले म्या अतिदुस्तर तप्त ताम्र भूमी त्यावर मज लागी चालविले लोहस्तंभ तप्त करून त्यास नेऊन देववित्या लिंगन माझे घोर कर्म जाणून असी पत्र पवनी हिंडविती कढईत तेल झाले तप्त त्यात नेऊन बुडवित तोंडी घालिती नरकमूत्र पाप बहुत जाणून महाक्षार कटुरस आणोनी मुखी घालिते पासले पाडून तीक्ष्ण चंचूचे गृद्र येऊन नेत्र फोडते एकसरे कुंभीपाकी घालोनी शिजविती कर्णी तृप्त लोहदंड दडपिती आहा तेथेची जाचणे किती सांगो आता गुरुवर्या तेथे रक्तकुंड रेतकुंड दारुण त्यात पचविती कित्येक दिन मांस तोडिती सांडसे करून वर शिंपिती क्षारोदक जेव्हा नासिकाने कर्ण तीक्ष्ण शस्त्रे टाकीती छेदून हस्तपाद खंडून पोट फोडती कुलक्षस्त्रे अंगाचा काढीती भाता तप्त शस्त्रे रोविती माता शिष्ण छेदुनी गुदद्वारी अवचिता तप्त अरगळा घालिती सर्वांगासी टिपऱ्या लावून सवेच करीती पाशबंधन पुष्टीकडे वाकवून चरणी ग्रीवा बांधती बोटी बोटी सुया रोवून पाशाने वृषण करीती चूर्ण हस्तपाय आणून पाशान बेडी घालिती सहस्त्र वर्षेन लगे अंताईश्या नरकी बुडवीत एक योनी पाडिती दात पाश घालिती ग्रेवेसी आपुली विष्टामूत्र बळीची भक्षविती यमुदूत सवेच अंगाचे तुकडे पाडित दोष अमित जाणूनिया श्याम शबल श्वान लावून चराचरा टाकीती फाडून एक शिरास्ती काढिती ओढून एक मांस करीती लोहार गळा उष्ण तीव्र पृष्टी हृदय करीती मार उकळी घालून सत्वर लोह तप्त मुसळीचे चिती तीक्ष्ण औषधीचे रश्न आणि ती नासिकाद्वारे आतही होती ती सर्वेची वृक्ष कुपी टाकीती बहुत विपत्ती भोगलिया ज्याचे विष परम दुर्धर ऐसे अंगास डसविती विखार अग्निशिका लावून सत्वरही शरीर बाजिले अंतरिक्षाशी धारे बैसून पायी बांधिती जडपाशानं सवेची पर्वतावरी नेऊन ढकलून देती निर्दयपणे आतडी काढून नश्चिंती ज्याची त्याचकडून भक्षविती उर्ध्व नेऊन टांगती आपटिती क्रोध भरे लोहकंटकी उभे करून करती इंगळाच्या अंतरून मस्तकी घालून पाशानं फोडून टाकीती मस्तक लोहचनक करून तप्त खाखा म्हणून दूत मारते ओष्ट धरून पाडित तप्त सळ्या नाकी खोविती उपराटे टांगून ग्रेवेसी बांधून थोर पाशानं रिस व्याघ्रातिका आणून विदारिती त्या हाती गजपदाखाली चूर्ण करविती तपन नीर प्राशनाष्टांगे करवर्तून वेगळाली टाकीती भयानक भूते वेडसाविती लिंग छेदुनी खा म्हणती सांदे ठाई ठाई मोडती तीक्ष्ण शस्त्रे करून या भूमी तो रोविण्या शिर करीती बहुत शर्मार सवीच शूळ परंपवित तीव्र त्यावरी घालेती पालते वरी मारती मुसळ घाये मग पाशानं बांधुनी लवला हे नरक पावित वापित टाकीत पाहे अंत न लगे उतरता काचा शिशे यांचा करुण रस बळीची करावी ती प्राशन जेते तेथे जात नाही कदा प्राण यातन दारुण भोगिता ऐशा 3 सहस्त्र वर्षेपर्यंत नरक यातना भोगीला बहुत त्याचवरी मज ढकलून देत व्याघ्र जन्म पावलो दुसरे जन्मी झालो अजगर तिसरे जन्मी वृक भयंकर चौथे जन्मी सुकर सरडा झालो 5वा 6वे जन्मी सारमेय सबळ 7वे जन्मी श्रीगाल 8व्याने गवय विशाळ गुरुवर्या मी झालो 9वे जन्मी मर्कट प्रसिद्ध 10वे जन्मी झालो गदर्भ निषिद्ध त्यावरी नकुळ मग वायस विविध 13वे जन्मी बक झालो 14वे जन्मी वन कुकुट्ट त्यावरी गिद झालो पापिष्ट मग मार्जारोनी दुष्ट मंडूक त्यावरी जानपा 18वे जन्मी झालो कुर्म त्यावरी मत्स्य झालो दुर्भंग सवेची पावलो मुशक जन्म उलक त्यावरी झालो मी 22वे जन्मी वनद्विरद त्यावरी उष्ट्र जन्म प्रसिद्ध मग दुरात्मा विनिषाद आता राक्षस जन्मलो सहस्त्रजन्मीचे ज्ञान झाले स्वामी मज पूर्णत्व दर्शनाच्या प्रतापे करून पावन झालो स्वामी या गंगास्नाने जळे पाप आत्रिनंदन हरिताप ऋतर दैन्यामुप हरित दर्शन करून या पाप ताप आणि दैन्य संत समागमय जाय जळून यावरी वामदेव योगींद्र वचन बोलता झाला ते दवा
एक विप्रो होता महाअंगळ शूद्र श्रेयशी रतला बहुत काळ तिच्या भ्रताळे साधुनी वेळ जीवे मारिले द्विजाते ग्रामाबाहेर टाकिले प्रेत कोणी संस्कार ना करीत तो यमदूत नेला मारित जाच बहुत भोगीतसे इकडे शिवसदन उत्तम त्यापुढे पडिले बसे भस्म महाशिवरात्री दिवशी सप्रेम भक्त पूजना बैसले त्या भस्मात श्वान सवे गयेवने बैसले पाहे शिवलिंग भस्मचर्चित त्याचे अंग जात मग त्वरेने पडिले होते विप्रप्रेत त्यावरी गेले अकस्मात कुणपास भस्म लागत पापरहित झाला तो यमदूती नरकातून काढिला शिवदूती विमानी वाहिला कैलासाशी जाऊन राहिला संवरला पाप समूह ऐसे हे पवित्र शिवभूषण त्याचे न वर्णावे महिमान राक्षस पुसेकर जोडून भस्म महिमा सांगा कैसा भस्म कोणते उत्तम शिवभक्ती लावावे कैसा नेम यावरी वामदेव उत्तम चरित्र सांगे शिवाचे मंदरगिरी परमपवित्र उंच योजने 11 सहस्त्र त्यावरी नेकदा मंदरगिरी परमपवित्र उंच योजने 11 सहस्त्र त्यावर एकदा त्रिनेत्र देवासहित पातला यक्षगण गंधर्व किन्नर चारण पिशाच स्क्रियक समग्र देव उपदेव पवित्र महेशा वेष्टून बैसले मरुदगण पितृगण समस्त एकादश रुद्र द्वादश दत्त अष्टवसु अष्टभैरव सत्य अष्टदिक्वाळ पातले 88 सहस्त्र ऋषीश्वर 60 सहस्त्र बालखिल ब्रह्मपुत्र पाताळनाग पृथ्वीचे नुपोर शंकरा विष्टित बैसले विष्णू विधी पुरंदर शिव ध्यान पाहती समग्र भूतांचे मेळा पर मंदार चळी मिळाले सिंदूरवदन वीरभद्र कुमार 60 कोटी गण समग्र पुढे विराजे नंदिकेश्वर दुसरा मानदार शुभ्र दिसे तेथे आले सनत कुमार साष्टांग करुणी नमस्कार स्तवन करुणी अपार विभूती धारण विधी पुसती यावरी बोले जा शोनिळ विभूती ताना तेची निर्मळ शुद्ध करुणी गोमय गोळ मृत्तिका कनरवी रहित ते वाळवून उत्तम मग करावे त्याचे भस्म विभूती कशी असावी सांगते यावरी बोले जाश्वनळ विभूती जाना तेची निर्मळ शुद्ध करुणी गोमय गोळ म्हणजे शेणे गायचे शेणे हां मृत्तिका कणविरहित ते वाळवून उत्तम मग करावे त्याचे भस्म शुद्ध विभूती मज परम शिव गायत्रेने मंत्रीजे आधी अंगुष्टे लावीजे ऊर्ध्व मग मस्तका भोवते वेष्टीचे शुद्ध तर जनीनं लावे निषिद्ध कनिष्ठका वेगळी करावी दो बोटाने लावीजे भाळी अंगुष्टे मध्यरेखा तेजागळी असे ते पुंडधारण चंद्रमौळी सनत कुमारा सांगत तर्जनीनं लावता सर्वांगी विभूती त्रिबोटी लावीजे निश्चिती येणे मतपापे भस्म होती शिवभूषण प्रसादे अगम्यागमन सुरापान ब्रह्महत्या गोहत्या भक्षण महत्पापाचे पर्वत जाणं भस्मचर्चेने भस्म होती ऐसा भस्माचा महिमा वामदेव ब्रह्मराक्षसा सांगे सर्व विमान आले अपूर्व दिव्यरूप असुर झाला कैलासाप्रती जाऊन राहिला शिवरूप होऊन वामदेव पृथ्वी पर्यटन स्वेच्छे करीत राहिला सत्संगाचा महिमा थोर वामदेव संगे तरला असुर भस्मलेपणे भालनेत्र सदा सुप्रसन्न भक्तासी मंत्रतीर्थ द्विज देव गुरुयज्ञ ज्योतिषी औषधी सर्व येथे जैसा धरिती भाव सिद्धी तैसी तयासी मंत्र तीर्थ द्विज देव गुरु यज्ञ ज्योतिषी औषधी सर्व येथे जैसा धरिती भाव सिद्ध तैसी तयासी पांचाळ देशी नृपनाथ नाम जयाचे जे कत जैसा शक्रनंदन की तृतीय सुत पृथादेवीचा पुरुषार्थी मृगेसे गेला तो भूपाळ मागे चालत धुरंधर दळ शबरांचे मेळ भौसाल निगती तयासवे वनवनी हिंडता भूपाळक शबर एक परमभाविक अग्न शिवालय एक गेला त्यात निषादतो भग्न शिवालय एक गेला त्यात निषादतो उन्मळून पडले दिव्यलिंग पंचसूत्री रमणीय अभंग सेकेतराया ते सवेग दाविता झाला ते धवा राजा म्हणे लिंग चांगले परी पाहिजे भावी पूजिले उगेची देवार्चन मांडिले दंबे करून या लौकिकी मिरवाया थोरपण प्रतिमा ठेविल्या सोज्वळ करून जेवी कासारे मांडिले दुकान प्रतिमा विक्रय करावया ब्राह्मण वेशी घेऊन शुद्ध यात्रेत हिंडती जैसे मेद की मार्गस्थ वाटेत साधू सिद्ध वेश धरुणी बैसले काळने मी साधू वेश धरून वाटेत बैसला करावया विघ्न एवं भावे विन देवताचरण व्यर्थ काय दांभिक शबरासे म्हणे नृप सत्तम तुझे हे लिंग सापडले उत्तम निषाद म्हणे पूजन क्रम कैसा आहे सांग पा विनोदे बोले नृपवर पूजेचे आहेत बहुत प्रकार परिचित्ता भस्मत पवित्र नित्य नूतन आणावे चित्ता भस्मा विन नैवेद्य करून समर्पण हेचे मुख्य वर्म जाण शैव लक्षण निष्ठेचे
नृपवचन मानून यथार्थ शबरलिंग धर घरा आणि त शबरीस सांगे वृत्तांत हर्ष भरित झाले ते सुमुहूर्ते शिवलिंग स्थापन दोघे पूजिती एकनिष्ठे करून चिताभस्म नित्य नित्य आणून मिळवून साक्षेपे एकार्थी होताची सुंदरी नैवेद्य आणित झड करी उभयता जोडल्या करी शिवस्तनी सुंदरादर ऐसे नित्य करिता पूजन लोटले कित्येक दिन त्यांची निष्ठा पाहूया पूर्ण केले नवल पंचवदने ऐसे एकदा घडून आले शिताभस्म कोटे न मिळे शबरे भोवत शोधिल्या पार क्रमले भूमंडळ परतोनी सदनासी येत शबरीस सांगे वृत्तांत तेही झाली चिंताक्रांत म्हणे पूजन केवी होय केले शिवपूजन उत्तम परीन मिळता चिताभस्म तो शबर महाराज परम नैवेद्य शिवाशी अर्पिना शिव दीक्षा परम कठीण निष्ठा पाहे उमारमन शबरी म्हणे प्रिया लागून मी आपले भस्म करीत आता पाकसदनी बैसोनी लावून घेते आता अग्न ते चिताभस्म चर्चून सांब पूजन करावे मग शुचिरभूत होऊन शबरी शिवध्यान स्मरण करी अग्नी लावणे झडकरी भस्म करी कलेवर शबर घेऊन ते भस्म चर्ची शिदा शिवाशी सप्रेम परी नैवेद्यान वयोत्तम दुसरे कोणी नसेची भोळा चक्रवर्ती उदार तारव्या धैर्य पाहे शंकर आसन घालीन शबर परम सादर शिवार्चनी शबरी उत्तम पाक करून नित्य नयत नैवेद्य घेऊन शबरी एकार्ती करून पूर्वाभ्यास बोलावित या एकार्ती होताची सदाशिवा त्रुटी न वाजता नैवेद्य दावावा विलंब होता महादेवा क्षोभा अत्यंत पय होय सर्व अन्याय क्षमा करी शंकर परी नैवेद्यासी होता उशीर क्षोभनी जातो श्रीशंकर उशीर अनुमात्र सुसेना शबर आनंदमय शिवार्चने स्त्रीने शरीर जाळले ते नाठवे म्हणे ललने नैवेद्य आणि तव पाठीसी उभी घेऊन या रंभा उर्वशी मेनका सुंदरी त्याहून दिव्य रूप झाली शबरी चतुर्विध नैवेद्य करीत देत पतीच्या ते दवा नैवेद्य अर्पुनी शबर पूजा झाली षोडोपचार दोघे जोडण्या कर स्तवन करीत शिवाचे जय जय अनंत ब्रह्मांडायका जय जय शिव माया चक्र चालका दुर्जन मर्दना मदनांतका भवहारका भवानी पते पूजन झाले संपूर्ण शबर आहे पाय स्त्री विलकुन अलंकार मंडित सद्गुण आपण शिवरूप झाला एक निळकंठ वेगळा करून शिवभक्त शिव समानत्व आले दिव्य विमान वाद्या पार वाजती येत दिव्य सुमनांचे परिमळ आश्चर्य करे सेकतन रूपाळ विमाने बैसुनी तत्काळ शिवपद पावली दोघेही राव म्हणे विनोदे करून म्या सांगितलं चिताभस्म पूजन परी धन्य शबराची निर्वाण उद्धरुनी गेला कैलासा धन्य ती शबरी कामिनी देह समर्पिला शिवाचरणी एवं एकनिष्ठा देखील वाचुनी पिनाक पाणी प्रसन्न नव्हे सिंह केतासी लागला तोची छंद सर्वदा शिवभजनाचा वेद शिवलीलामृत प्रसिद्ध श्रवण करी सर्वदा शिवरात्री प्रदोष सोमवार व्रते आचार्य प्रीती नुपुरवर शिव प्रत्यर्थ उदार धने वाटी सत्पार्थी ऐसे करिता शिवभजन सेकेत शिवरूप होऊन शिवपदी राहिला जाऊन धन्य भजन निष्ठेचे शिवलेला अमृत मंडपी सुरवाडली चढत जात श्रीधार वाघवल्ली अवळ पसरली ब्रह्मानंदे करून या ते छाया सगन अत्यंत तेथे बैसोत शिवभक्त प्रेम द्राक्ष पोळे पक्व भूत सदा लेवत आदरे श्रीधर वरदा ब्रह्मानंदा मृडानी हृदयाबज्ज निलिंदा कैवल्य पाद पायका पददायका भेदा लीला आगात बोलवी पुढे शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसन सज्जना खंड नवमाध्याय गोडा पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्रीधांतांत पार्वती पते हर हर पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सद्गुरु वामन बाबा महाराज की जय सद्गुरु सावळाराम बाबा गुरुवर्य वासुदेव बाबा महाराज की जय सब संतन की जय वासुदेव हरि वासुदेव हरि वासुदेव धर्मालेश्वर भगवान की जय पार्वती पदे हर हर महादेव धर्मालेश्वर भगवान की जय ओम नमो भगवते वासुदेव जायचं मला 4 वाजता त्यांचं भजन पण आहे ना ते या सर्वांना कलकलीची नम्र विनंती आहे आतमध्ये गाभाऱ्यात गेलेल्या भाविकांना कलकलीची नम्र विनंती आहे लवकरात लवकर दर्शन घेऊन बाहेर पडायचं आहे बाहेर मोठी रांग लागलेली आहे प्रत्येकाला दर्शनाचा लाभ झाला पाहिजे प्रत्येकाला कुठेतरी कामाधंद्याला जायचा असतो आणि संध्याकाळी सत्यनारायणाची महापूजा दुपारनंतर आहे तदनंतर हरिपाठ प्रवचन भजन कीर्तन त्यानंतर महाप्रसाद भोजनाची सेवा आहे धर्मालेश्वर शिवसेवा प्रतिष्ठान शिवमंदिर खोणी यांच्यातर्फे आपल्याला सर्व भाविक भक्तांचे अतिशय आभारी आहे
प्रतिवर्षीप्रमाणे ह्या मंदिरावर सत्यनारायणाची महापूजा असते. हां या या परशुराम पाटील या, एक अध्याय वाचून जा. तुम्ही वेळ काढून बरोबर आता आले, तसं संध्याकाळी यायला नको नाही का. वा वा दोन्ही पण आले. या बसा. वा वा रामकृष्ण हरी. बसा, बाबांचं दर्शन घ्या. वाचतायत काय? तुम्ही वाचा. वाचतो का? कोण वाचतो का? वाचतो का रे? निघायचं आहे. दुटीवर आहे. मेसेज पाठवले. बसा जरा, चहा पाणी दे. 2-4 डिश लाव आणि पाणी पिणे. इथं बसा तू. इथे बघ, लगेच उठा. खाल्ल्यावर लगेच उठा. चाल वरती बस ना, काय हरकत नाही. बसा वर बसा. श्री गणेश. श्री गणेशाय नमः. कामगज विदार कंपचनाना क्रोध जल विघ्न संभ्रभजना मदत महाकरका चंडकिरणा चंद्रशेखरा वृषभध्वजा मत्सर दुर्धर विपन दहना दंभन गच्छेदका सहस्रनयना अहंकार अंधकार मर्दना धर्मवदना बालनेत्रा आनंद कैलास नग विहारा निगमागम वद्या सुहास्र वक्रा दमक्षत खदलना आनंद समुद्रा ब्रह्मानंदा दयानिधे नवमाध्यायाचे अंती उद्धरिला शबरसिंहते कुन्हा पती यावरी सतशौनका दीपक प्रती नैमिषकार सांगत अनर्थ देशी वास्तव्य करीत एक द्विजनामे देवरथ वेद्यान शैनी शास्त्ररथ पंडित आणि वंशज होय त्यांची कन्या चातुर्य खानी शारदा नामे कमलनयनी जिचे स्वरूप देखोनी जन होती तटस्थ तवते झाले दशार्ध वर्षी पित्याने लग्न करोनी सभ्र मेसी पद्यनाभ द्विजासी देता झाला विधियुक्त तोही परमादित ब्राह्मण सौभाग्यानी वेद संपन्न जयाची विद्या पाहून राजे होती तटस्थ लग्न सोहळा झालियावरी काही दिवस होता शुशूर घरी सायंकाळी नदी तिरी संध्या वसनासी तो गेला परतोनी येता अंधार पायाशी झोंबला दुर्धर विखार तेथची पडले कलेवर नगरात हाक झाली माता पिता समवेत शारदा धावून आली तेथ गत प्राण देखोनी प्राणनाथ शरीर घालित धरणीवरी म्हणे विद्याधनाचे सतेज आजी बुडाले माझे जहाज ओस पडली शेज बोलो गुज कोणासी माझे बुडाले भांडार सर्परूपे वरी पडाल तस्कर दग्ध झाली आभरणे समग्र मनोनी टाकी तोडोनिया देखोनी शारदेची करुणा अश्रू आले जाणीचिया नयना म्हणती हा पशुपते बाललोचना ही आता करील काय मग त्या विप्राचे करुणी दहन माता पिता बंधू आप्त जन शारदेशी संगे घेऊन सदनाप्रती गेले ते कित्येक दिवस झालियावरी घरची कार्यास गेली बाहेरी शारदा ऐकली मंदिरी तव एक पूर्ववर्तले नैब्रव्य नामे ऋषीश्वर वृद्ध तपस्वी गेले नेत्र शिष्य हाती धरोनी पवित्र सदनाला आला शारदेच्या शारदा आसन देऊनी सत्वर पूजन करोनी किरी नमस्कार नैपव म्हणे सौभाग्य वाढो अपार हो तुझ पुत्र वेद वक्ता विप्रास न नसे दिसे केवळ अंध अमोघ वादला आशीर्वाद हसोनी शारदा करी खेद शोक करी दुःख बरे म्हणे हे अघटित घडे केवी पूर्ण सांगितले पूर्व वर्तमान हृदय म्हणे माझे वचन सत्य नो हे कल्पांती माझे जिव्हे बाहेरी आले ते माघारी न सरे कदा काळे माझे तुफान नष्टान वेगळे अघटित तोची घडविन घरची बाहेरुनी आली त्वरित माता पिता बंधू समस्त
समूळ कळला वृत्तांत मनती विपरीत केवी घडे. ऋषीचा आशीर्वाद अमोघ पवित्र क्षणे रंकाचा करी सहस्र नेत्र. शापे न लागता क्षण मात्र कुळासहित संहारित. शाप बळेची विशेष सर्प गेला राजा नहुष. यादव कुळ विशेष भस्म झाले ब्रह्मशापे. ब्राह्मणी शोभुनी निर्धारी शक्राची संपत्ती घातली सागरी. ब्रह्मशापे मुरारी अंबरुषे जन्म घेत. विधी हरिहर चित्ती ब्रह्मशापाचे भय वाहती. विप्रशापे राव परीक्षिती. भस्म झाला क्षणार्धे जमदग्रीचे क्रोध परम. दोघे पुत्र केले भस्म. स्त्रिया असता पांडुराजस्तम. भोग नाही सर्वता विप्रशापाची नवल गती. 60 सहस्र सगर जळती. कुबेर पुत्र वृक्ष होती. नारद शेपे कोरोनिया कृष्णा सहित यादव कुळ. ब्रह्मशापे भस्म झाले सकळ. दंडकायसा नृपाळ क्षणमात्रे दुग्न केला. ब्रह्मशाप परम दृढ मृगजाज केला सरळ. दराशधर शत्रुबळ प्रचंड सहस्रभंगे त्याअंगी. क्षयरोगी केला अभिनंदन. मोदनी वसनांचे केले आचमन. शाप देऊनी सूर्यनंदन. दाशीपुत्र केला पय. पाषाणाचे करती देव रंकाचेही करती राव. मंत्राक्षता टाकिती नवपल्लव. कोरड्या काष्टा फुटले की ब्राह्मण थोर त्रिजगती. हे ब्रह्मांड मोडोनी पुन्हा घडती. यावरी नृपैवत्रिये पती बोलता झाला ते ऐका. म्हणे एके शारदे यथार्थ तू धरी उमा महेश व्रत. षडक्षर मंत्रविधियुक्त नित्य जप करावा. म्हणे या व्रताचे फळ होय पूर्ण. तववरी मी येथेची राहीन. मग त्यांच्या अंगणात मठ करुनी राहता झाला नृत्य तो. म्हणे व्रताचा आरंभ प्रेमेसी करावा जान चैत्र मासी. अथवा मार्गशीर्षेशी शुद्ध पक्षी करावा. मनोनी सुमुहूर्त सोमवार. अष्टमी चतुर्दशी परिकर पूजावा महेश्वर. एक स्वस्तर नेमेसी गुरुवचन शारदा इकोणी. तैसेची करीन पडे शून्य. नृपान गुरुरूपापासून षडक्षर मंत्र घेतला. दिव्य शिवमंदिर करोनी वरी दिदले शुभ्र वितान. चारी समद शोभायमान नाना फळे शोभताती. अष्टगंधे सुहासु सुमने भूमी शोभुनी रंगमाळा आस्तरणे. शौडवर्ण यंत्र करणे अष्टदळे तया माझी चतुर्दळ. त्यावरी घालोनी तांदूळ वरी घट स्थापोनी अडळ. शोभा बहुतानी जे उमा महेश प्रतिमा दोन्ही स्थापिजे सुवर्णाच्या करुणी. मग एकनिष्ठा धरोणी षोडचोपचारी पूजिजे. यथा सांग ब्राह्मण संत पूर्ण सुवासिनी पूजिजे प्रति करुण. षडस चतुर्विधी अन्न द्यावे भोजन तृप्तीवरी. पुराण श्रवण कीर्तन येनेची करावे जागरण. गुरुवचनी विश्वास पूर्ण धरोणी वर्तने सर्वदा. कुंदेंदू वर्ण केवळ कर्पूर गौर पय फेन धवळ. ज्योतिर्मय शुभ्र तेजाळ रजत वर्ण निर्मळ. जो सूर्यकोटी समतेज विराजित. शुभ्र आभरणी भूषित जगदानंदकंद गुणातीत. स्वधर्णु विराजित मस्तकी शुभ्र जटा मुकुट मंडित. सर्पमणियुक्त विराजित किशोर चक्र भाळी मिरवित. भस्मचर्तित शुभ्र दिसे उन्मीलित भाल लोचन. केयूरांगद शुभ्र वीरकंकन. मुंडमाळा शोभायमान दिसती लोचन सूर्य दुवत. दिव्य गरुड पाचूहुनी वरिष्ठ विराजमान दिसे नीलकंठ. दशभुजायुधे सगट झळकती प्रय चपळेसी.
खडवांग त्रिशूळ कपाल डमरू अंकुशपाश गटा नागधरू पिनाक पशुपत कोमल तेजा करू शुभ्रवर्णायुधे शुभ्र तेजस्वी चांदुर्य चर्म वसन शुभ्र स्फटिक वर्ण गजाजिन मनीयमय शुभ्र सिंहासन नाना रत्ने विराजित कैलासगिरी शुभ्रवर्ण वरी मंडप शुभ्र सहस्रय योजन स्तंभ विरहित सहस्र किरण गगनी जेवी प्रकाशे पये ऐरावताहुनी विशाळ शुभ्र पुढे शोभे नंदिकेश्वर मणिमय कुंडले सुंदर श्वेशतक्षक झळकती ब्रह्मानंद सुख मुरोन ओतिले शिवस्वरूप सगुण आता भावचेनी ध्यान शारदा ध्यानी आणित बाला तवंगी सुंदर विराजमान चंद्रशेखर चतुर्भुज पाशांकुशधर गदा पद्मयुक्त जे सुरत रसूना माळयुक्त मल्लिका बकुळ कमळी विराजित विभमुक्ता वसंत डोलत शोभाद्भूत कोनवर्णी हरी मध्या भुजंग वेणी जलवदना कर्ण नयनी द्वादश दित्य शोभा जगनी कांचीवरी झळकतसे मागे स्त्रिया वर्णिल्या बहुत निस्सीम रूप लक्षणयुक्त ओवाळुनी टाकाव्या समस्त जिच्या पादांगुष्ठानावरुणी कोटी मग्न शोभा साजिरी त्रिभुवन जननी त्रिपुट सुंदरी ब्रह्मांड फोडून यावरी अंगीची सुहास धावत पदमुद्रा जेथे उमटती जेथे आरक्त कमळे उगवती दीपपंक्तीचा रंग पडता क्षिती खडे होती दिव्यमणी या ब्रह्मांड मंडपात देख ऐसे स्वरूप नाही आणिक शशी मित्र दिमुख जिच्या तेजे शोभती विधी शुक्रादी बाळे अज्ञान स्नेहे निज गर्भी करी पाळन समस्त त्रिभुवन लावण्य ओतले स्वरूप देवीचे विशाळ तांडके प्रभाघन ओतली शशी मित्र तेज गाळून गंधास्थळी प्रभा पूर्ण पडली झळके अत्यंत बिंबाधर हरी रक्त नासिकेचे वरी डोलता मुक्त प्रवाळेची केवळ भासत तेजामिप्त न वर्णवे नेत्रा जनप्रभा पडली मुक्ती शिरी तो गुंजे ऐसी दिशे क्षणभरी जगन्माता हास्य करी तो रंग दिशे शुभ्र मागुती आळोनी बैसल्या हंस पंक्ती तैसवे द्विज हसता झळकती मुक्त शुभ्रवर्ण मागुती हेमवतीचे झळकती दंत पंक्ती शुभ्र अत्यंत अधर प्रभेने आरक्त भासत डाळिंब बीज पक्न शोभत सैनिक तसे दिसती कंठीचे मुक्ताहार संपूर्ण दिसते इंद्र निळा समान श्यामलांग प्रभा दैदित्यमान मुक्ता माझी बिंबली कमंडलू तेजस्वी सुंदर देवी विश्वजनीचे पयोधर कुमारानी विभवक्र जातील अमृत प्राशिती प्रयय चपळा गाळोनी समग्र रंगविले वाटे देवीचे अंबर मुक्तलग कांचुकी प्रभाकर बाहुभूषणे झळकती इंद्र नील नीलवर्णी लीला वेशधारिणी भक्तानुग्रहकारिणी प्रयरूपिणी आदिमाता आदी पुरुषाची ज्ञानकळा घडी मोडी ब्रह्मांड माळा जिचे स्वरूप पाहता डोळा जागर निळा धनी न पुरे कुंतिका पुंज झळके गगनी तैसे जलज घोष डोलती करणी अरुणा संध्याग्रागनाऊने आणि कुंकमरेखा रक्तपणे विश्वप्रळयी शिव सगुणपण टाकोनी होता तत्काळ निर्गुण परीतीचे सौभाग्य गहन तांटक कुंक महिमा हा 2 वेळा वरिले कर्पूर गौरा भवानीने लाविला कपाळी बिजवरा तांबूल रेखांकित वदन चंद्रा अपार केवी वर्णिती प्रयांगी त्रिवेणी जैसी अंबेची वेणी जोबे तैशी कृष्णवर्ण कुरळ निशेषी अतिंद्य नंदिनी होयते शुभ्रहार गुंफिला दिव्या सुमनी तोची ब्रह्मांडावरुणी स्वर्गधुनी माझी अरक्त पुष्पे दिसती नयनी पद्यजनदिनी गुप्तते मृद राखडी मचक कच्छ दिनी अलंकार
हे प्रयागी तळपती जलचर केशाग्री गुच्छ विशाळ थोर सागराकार शोभती काय ब्रह्मांडे गुंपिली सकळ तेची डोलत मोहन माळ जीव शिव दोन्ही स्तन तेजाळ आवरोनी धरिले दोन पक्षी अक्षय सौभाग्य नव्हे खंडन मनोनी वज्र चुंडे मंडित कर जान दशागुळी मुद्रिका बंधू जनार्दन दशावतार नटलासे पायी नृपरे पंजन गर्जता शिव समाधी विसरून पाहे मुखचंद्र सावधान नेत्र चकोरे करुणिया भक्त जे का एकनिष्ठ पायी दोल्हारे जोडवी अनुवट ऐसे स्वरूप वरिष्ठ शारदा ध्यात ब्रह्मानंदे ऐसे एक स्वरित पर्यंत आचरिली उमा महेश्वर व्रत नैदैव्य उद्यापन करीत यथाविधी प्रमाण 11 शते दाम्पत्य वस्त्र अलंकार दाक्षिणायुक्त पूजोनी शारदा हर्षभरित तवर विहस्त पावला जप ध्यान कीर्तन करीत शारदा गुरु जवळी बैसत अर्धयामिनी झाली अकस्मात भवानी तेथे प्रगटली असंभ्य भाव्य तेज देखुनी नय ध्रुवासी नेत्र आले तेची क्षणी नैदैव शारदा लागती चरणी प्रेम भावे करुणिया देवीचे करती स्तवन उभे ठाकती कर जोडून परी त्या दोघा वाचून आणिक कोणी न देखती जय जय भवानी जगदंबे मूळ प्रकृती प्रणवस्तंभे ब्रह्मानंद पदयानी सर्वारंभे चिदिलायसनी तुमाये धराधरेंद्र नंदिनी सौभाग्य सरिते हेर भजन जननी भक्त हृदया विंदार चिन्मय खाणी वेद पुराणी वंद्य तुझ्या कृपे निश्चिंती गर्भदासी नेत्र येती मागे सांडुनी पवनगती पांगुळ धावती कृपे तुझ्या मुखे होतील वाचाळ मूर्ख पंडित होती तत्काळ रत्ने होती सिकतार हळ गारा होती चिंतामणी भव भय हारके भवानी भक्त पालके मनोहलसिनी वेद माते द्विज जनरंजनी वेदले ध्यानी ब्रह्मादिक त्रिपुर सुंदरी तिजभुवन जननी दोषत्रय हारके त्रिजापशमणी त्रिकाळजे सादर तव ध्यानी त्रिविरहित ते शिवमानस सरोवर मरळिके जय जय विज्ञान चंप कळिके सकळ ऐश्वर्य कल्याणदायके सर्वव्यापके मृढानी ऐसे ऐकता सुपुत्र देवी म्हणे सांग माग वरदान रैपद्वे व्रतांत मुळीहून शारदेचा सांगितला मग मम मुखातून वचन आले ते अंबे पाहिजे सत्य केले तू जरी मनी धरिले तरी काय एक न करिसी यावरी शिवजाया बोले वचना हे शारदा पूर्वी शुभानना द्रविड देशी विप्रकन्या नाम भामिनीयेचे इच्छा भरतारासी स्त्रिया दोघी जणी ही धाकुटी प्रिया मृदू भाषिणी हिने वरवंश करोनी वडील कामिनी विगडल पिता शंकर हेची भावना तयाची जो न करी जनक जननीचे भजन धिक त्याचे तपज्ञान धिक्क विद्या धिक्क थोरपण धिक्य भाग्य तयाचे घरी 60वी स्त्रियेचे गोत आणि माय बापा शिनवित अन्ननेदी बाहेर घालवित शब्दबाणे हृदयभेदी जो तो जरी पडला षडशास्त्र परी अनामिक होनी अपवित्र तयाचे न पावे वक्र विटाळ कदा न व्हावा यदापि झाला स्पर्श जान तरी करावे शैचल स्नान महादोषी तो कृतघ्न यमदारुण गांजित यावरी शारदेचा भरतार महातपस्वी योगीश्वर शरीर ठेवूनी परत्र पावला तो शिवपदा शारदा ही चिंतून मदन दहन करी विधियुक्त सहगमन
पती समवेत कैलास भुवन पावनी सुखे राहिली शिवलेला अमृत सुरस पूर्ण किंवा हे दिव्य रसायन भवरोगी सेविता जाण आरोग्य होऊनी शिव होती जे मृत्यूचे कळविले सहज त्याशी नावडे हा सरसराज ज्यांची सुकृते तेजपुंज तेची अधिकारी ग्रंथीचे ब्रह्मानंदे श्रीधर श्रोतया विनवी जोडोनी कर शिवलेलामृत निर्जर तुम्ही सेवादरे पुढील अध्यायी सुरस कथा पावन होय श्रोता वक्ता मूढानी सहित शिवतत्वता पाठी राखी सर्वार्थी शिवलेला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड दशमाध्याय गोडा वरदारी विठ्ठल सीताकांत स्मृतिराम पार्वती पते हर हर महादेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की सद्गुरु वामन बाबा महाराज की जय सद्गुरु सावळेराम बाबा महाराज की जय गुरुवर्य वासुदेव बाबा महाराज की जय सब संतन की जय धर्मालेश्वर भगवान पार्वती पते हर हर महादेव धर्मालेश्वर भगवान की जय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो शिवाय पाहुण्यांना पहिले आता फरार घ्या तर घ्या हां चालेल घ्या फरार घ्या आणि मला लगेच निघूया तिकडे बसा चहा फरार घ्या हॅलो हनुमंत बोला ना कुठेशी आहे आपला यो कट्टा आहे की त्याला हो बघतो मी आहे हॅलो बघा इथे छत्री विसरलेली आहे एका भाविकाची मोठी छत्री आहे कवर सहित छत्री आहे तर कोणाकडं भेटली असेल तर तिथे मंडळात आणून जमा करा स्टेजवर हॅलो आपल्या धर्मालेश्वर शिवसेवा प्रतिष्ठानच्या ह्या महापूजेनिमित्ताने घोडगावचे आपले परशुराम शेठ आणि जयराम दादा यांचे सुपुत्र गिरीश आणि सर्व ही भाविक मंडळी तसेच तुकाराम दादा आणि सर्व मंडळी इथे संध्याकाळी त्यांनासुद्धा प्रोग्राम आहे तरी ते वेळात वेळ काढून कंपनीतून डायरेक्ट 1 तासाची सुट्टी करून आलेले आहेत तरी त्यांचा धर्मालेश्वर शिवसेवा प्रतिष्ठानतर्फे त्यांना एक शाल श्रीफल देऊन सगळ्यांपैकी एक शाल श्रीफल देऊन त्यांचा सन्मान करत आहोत घ्या किशोर देव होते ते त्यांना या ना इकडे या घ्या आणि परत द्या लगेच चालू येतो एक नारळ घे बळा गिरीश आहे ना इकडे या पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय धर्मालेश्वर भगवान की जय तसेच आमचे जयरामदादाचे सुपुत्र खरं म्हणजे खूप सत्संगीला सेवा असते त्यांची प्रतिवर्षीप्रमाणे त्यांचा सुद्धा सत्कार घ्या तू दे द्या कोणतरी घ्या एक घ्या द्या एक नारळ दे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय धर्मालेश्वर भगवान की जय आता चहा पाणी घेऊन जायला हरकत नाही त्यानंतर लगेच ग्रंथाला सुरुवात होणार आहे संध्याकाळी सत्यनारायणाची महापूजा दुपारी त्याच्यानंतर प्रवचन भजन हरिपाठ कीर्तन या सर्व कार्यक्रमाचा लाभ आणि 8 नंतर महाप्रसाद भंडारा आहे तरी सर्व या कार्यक्रमाचा लाभ प्रसादाचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घेण्याची कृपा करावी संध्याकाळी कीर्तन आहे ज्ञानेश्वर महाराज पाटील खालापूर यांचं कीर्तन आहे आणि त्या कीर्तनाला सुद्धा सर्वांनी उपस्थिती लावावी आणि धर्मालेश्वर शिवसेवा प्रतिष्ठानला सहकार्य करावे धन्यवाद ग्रामस्थ मंडळांना सुद्धा कळकळीची विनंती आहे संध्याकाळी
कार्यक्रमाला सर्वांनी येण्याची कृपा करावी. भोजनाला महाप्रसादाला रामकृष्णारी. ओम नमः शिवाय. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी पारायण. सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन. सदा शिवाचे सूत म्हणती शयनकादिकापती. जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चेची. त्यांच्या पुण्यासनाई मिती त्रिजगती तेची धन्य. जो शस्त्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्षे सुलक्षण. शिको माझी बरोबर ना, बरोबर आहे ना. शिको माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणून या. त्या वरुणी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादशी मनगटी पूर्ण रुद्राक्षी बांधीचे आदरे. कंठी बांधावे 32 मस्तका भोवती 24. 6 करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर माळा सर्वदा असावे गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्ये विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मी कारक. सकळ मंत्र सुपल देख रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका येविषयी. काश्मीर देशीचा नूप पावन नामभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित. प्रजादायक भुसुर धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाज न घे नाय करी साचार. आमात्या थोर तोची पाय सुंदर प्रतिव्रता मृदंग भाषणी. पूर्वी दत्ते ऐसी लाविजे कामिनी. सूत सभाग्य विज्ञान गुणी विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर. शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उद्धार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार. विशेष सुकृते लाईजे श्रोता सप्रेम चतुर सावधान. यजमान साक्षेपी उद्धार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुळीन. पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेना आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान. दोघासी झाले नंदन शिवभक्त. उपजताचे राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम. दोघेही शिवभक्त निश्चिम सावधान शिवध्यानी. बाळे भोवून या सदा प्रेमला अनुराग चित्ती. वैराग्यशील लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती. नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमार. लेविविती वस्त्र अलंकार. गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेविविती. तवा ते बाले दोघे जण सर्व अलंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्तीची सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत श्रवण करती शिवलीलामृत. बोलती शिवमावली सत्य पाहणे शिवपूजा. सर्वदा आश्चर्य करती राव प्रधान. यास का नावडे वस्त्रे भूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढीती. मागुती वस्त्रे भूषणे लेविती. ते सवेची ब्राह्मणाशी अर्पिती. ब्राह्मणासी अर्पिती. घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परितेन सांडती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता. तो उगवळा सुकृत मित्र घरासी आला पराशर.
सर्वे वेष्टींत ऋषींचे भार अपार सूर्य तेजस्वी जो कृष्ण दर्पाचा जाणिता त्रिकाळ ज्ञानी प्रति सृष्टी करता जो वशिष्ठाचा नातू तत्वता राक्षस शत्र जेने केले जेवी मनुष्य वागती अपार तैसेच पूर्वी होती रजनीचर. अरे वा नाती येऊन बसली. ते पितृ कैवारे समग्र झालेले सर्पसत्र करुणिया जमदग्नीचे सर्पसत्र केले ते अगस्तिके मध्येच राहाविले पराशराशी पुरस्तिने पार्थिले मग वांचले रावणाधिक. हे कसा दा बाबा वांचले रावणाधिकच वाचले तेवढे. सगळ्यांना घालवलं पूर्ण. वादी जर्जर पै केले ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल या ग्रंथा. या लागी ध्वनिर्थ बोलिले आता कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय सुख योगींद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धारे. घराला जाणून या राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आणती. षोडशोपचारे पूजिती भावचित्ते विशेष समस्त वस्त्रे भूषणे देऊनी राव विनवी कर जोडुनी. म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर. वैराग्यशीलानुमात्र भाषण न करती कोणासी. इंद्रिया भोगावरी नाही भार नावरे राजविलास अनुमात्र. गजवाजियाने समग्र आरुडावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करती हे आम्हासी गुड परले चित्ती. मग ते दोघे कुमार आणोनी गुरुपती दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीशी जैसे मित्र आणि शशी तैसी तेजस्वी उपमा त्यासी नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसुत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वज कथा समस्त ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशांत उत्तम महापट्ट नंदीग्राम तेथील वारांगणा मनोरमा महानंदा नाम तिचे. त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निश्चिम स्वरूपे ललिताकृते पाहुनी कंदर्भ तन्मय होऊनी नृत्ये करी. जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्न खचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंड ऐकतो चामरे जीवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्न खचित चरणी जिच्या. सर्वदा विरंची वसने दिव्य सुवास. हिरण्यमय रत्नपरक राजस चंद्र सीमा प्रकाश शयाजीचे अभिनव. दिव्य भरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित. गोमसी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस. दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन. जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखुनी सकल नूप डोळाविती मान. जिचा भोग काम इच्छुन भूप सौभाग्य ती घरा. वेशा असोनी पतिवर्ता नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता इंद्राशी वैष्णवे. परम शिवभक्त विख्यात दानशील उद्धार बहुत. सोमवार प्रदोष शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवी नृत्ये लक्ष्य त्रिदले शिवपूजी. ब्रह्मणास्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी. याचक मनी जे जे इच्छिती ते ते महानंदा पुरविती. कोटी लिंगे करविती श्रावण मासी आत्यादरे. ऐसा
भद्रसन सावधान कृकुट मर्कट पालिले प्रीती करुण त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुरकुट मर्कट त्यासमोर तेचेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करुण त्यांच्या गळा कपाली जाण विभूती चर्ची स्वास्ते यवतीच्या संगती करुण त्यासी घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पाहालागी सदाशिव पातला सौदागाराचा वेश धरिला महानंदेच्या सदनाला त्याचे स्वरूप देखून त्याबळा तन्मने झाली ते दवा पूजा करुणे स्वास्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोळाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व नव्हे हे सौदागार यांना जाऊ द्या इथून सौदागार ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण येरी होऊन आनंदघन नेम करी तयासी पृथ्वी मोळाचे हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मिन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झालो मी तयासी ते मानले सवेचे त्यांनी दिवेलिंग काढिले सूर्य प्रभविना आगले तेजवर निलन जाय लिंग देखून या ते अबळा लिंग देखून ते वेळा महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगा प्रभे विण कोटी कंकणे टाकावी ओवाळून सौदागार म्हणे महानंदे लागून लिंग ठेवी जतन हे जतन हे म्हणे या लिंगापासी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नी प्रवेश करणे महाकठीण व्रत माझे एरी अवश्य म्हणून या ठेविले नृत्यगारी नेऊन मग दोघे करीती सैन रत्न खचित मंचकी तिचे कैसे आहे सत्वध्येय पाहे सदाशिव भक्त तारावयना अभिनव कौतुक चरित्री दाखवी त्यांच्या आज्ञे करून नृत्यशालीशी लागण जन धावू लागले चहूकडून एकच आक झाली तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी येरी उठली घाबरी तवा वाताच मक चेतला तया माझी उडी घालून कंठपास त्याचे काढून कुरकुट मर्कट दिले सोडून गेले पळून वनापती नृत्यशाला भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागार महानंदे पती तेधवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरे ऐकून वृक्षस्थल घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागार बोले वचन नेमाचा जी दुसरा दिन मी आपुळा देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंते जाती ज्वाळा सौदागार सिद्ध झाला समीपाला कुंडाच्या अति लाघवी उमारंग जो भक्त भवभंग उडी घातली ओम नमः शिवाय म्हणून या ऐसे देखता महानंदा बोलाविली सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपता कोश समवेत सर्वही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गुहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले
रुद्राक्षे सर्वांगे लिहून ध्येय चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून या उडी निशंक घातली सूर्यबिंब निगे उदयाचली तैसा प्रगटला कपाल मौली दशभुजा पंचवदन चंद्रमौली संकटी पाली भक्ता ते माता जटाभार तृतीय नेत्री वैश्वनर श्री झुलझुलवाहे नीर महाभयंकर महायोगी चंद्रकळा ज्याचे श्री नीलकंठ खड्वांगधारी भस्म चर्चिले शरीरे गजचम्र पांगुडलासे नेसलासे व्याघ्रांबळ गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती वरचे वरी कंदुक झेली देवी 10 भुजा पसरोनी आकाशमात महानंदेशी झेलू धरित देह कमळी परमात्मा हे चुप बसा नाही तुझा खाली बाय बाबा जावली बाबा जावल जा जा बाबा बाबा जावल जा जा बाबा जावल जा बाबा जा म्हणे जहालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान मी ती म्हणे नगर उद्धारून विमानी बैसवी दयाळा माता बंधू समेवेत महानंदा विमानी बैसत दिव्य स्वरूप पावोनिया त्वरित नगरा समवेत चालली पावली सकल शिवपदी जेथे नाही आधिव्याधी तृषाविरहित त्रिशुद्ध भेदबुद्धी कैचे तिथे नाही काम क्रोध दंद दुःख मद मस्तर नाही निशंक जेतीचे गोड उदक अमृतावनी कोटी गुणे तेथे सुरतरुंची वणे अपार सुरभींची बहुत खिल्लारे चिंतामणीची धवळागारे भक्ताकारणे निर्मिली जेथे ओसनता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा ते पावली हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमार दोघे निशिम कुरकुट मरकट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाली विभूती चर्चून त्यांच्या पुण्य करुणी सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षिणी डोळस शिवभजनी लाविती बहुतास उद्धरेतली तुम्हा ते अमात्या सहित भद्रसेने गुरुसी घाली लोटांगण म्हणे इतकेने मी धन्य सुपुत्र उद्र जन्मले भद्रसेने बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हास परम प्रिय कर राजस प्राणावनी आवडे बहु तुमच्या आगमने करुण स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हासे ऐकता वाटेल दुःख हे सभा सकलिक दुःखार्णव पडेल पाय सत्यक्ष बोलावे वचन ना तरी अंगासी येतो मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्ट भद्रसेने म्हणे सत्य वचन बोलाव्या न करावा अनमान तरी तुमच्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असती जाणपा आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावले या समयासी राव ऐकता धरणीशी मूर्छा येऊनी पडेला अमात्या सहित त्या स्थानी दुःखांग्री गेल्या अळोनी अंतपुरी सकळ कामिन्या कांत करती आक्रोशे करुनिया हाकार वृक्षस्थल पिढी नुपवर रायासी पराशर
पराशर सावध करुण्या गोष्ट सांगे, नृपश्रेष्ठान सोडी धीर. ऐक एक सांगतो विचार, जे पंचभूते नव्हती समग्र, शशी मित्र नव्हते ते शशी मित्र नव्हता मायामय विकार. केवल ब्रह्ममय साचार, ते झाले स्मरण जागरण. अहम ब्रह्म म्हणून या ते ध्वनी माया सत्य, ते झाले महत्त्व. मग त्रिविद्या अहंकार, शिवेच्छे करुणी होत असे. सत्वासे निर्मिला पित्तेवसन, रजास सृष्टिकर्ता दुहीन. तमासे रुद्र परिपूर्ण, सर्वस्थित करविता विधीस म्हणे सृष्टी रची पूर्ण. येरू म्हणे मज नाही ज्ञान, मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले. चहू वेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परम पावन. त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान त्रिभुवनी असेना. बहुत करिता हा जतन, त्याहुनी अनिक थोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वय बोले. जे रुद्राध्याय ऐकती पडती, त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमळोद्भव एकांती, शतपुत्रा सांगे रुद्र हा. मग सांप्रदे ऋषीपासून भूतली आळा अध्याय जाण. थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्याय नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे दर्शन तीर्थे पावन. स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण. रुद्र महिमा अगाध पूर्ण, किती म्हणून या वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार, ओस पडले भानुपुत्र नगर. पास सोडणे यम किंकर रिते हिंडू लागले. मग यमे विद्धी लागी पुसुणी. अभक्त्य कृत्य निर्मिली दारुण, तेने कृतज्ञवादी भेद लक्षून. त्यांच्या ध्येय संचरणी, त्यासी मस्तर वाढविला विशेष. वाटे करावा शिवद्वेष, तेने ते जाणोनी यमपुरी महानरकी पडेल सदा. यम सांगे धुतापती, शिवदेवशी जे पापमती. ते अल्प आयुष्य होती, नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णू लहान, हरी विशेष हर गौण. ऐसे म्हणती जे त्या लागून आणून नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे जासी, कुंभीपाकी घालावे त्यासी. रुद्र अनुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी, आयुत्य रुद्रावर्तन करी. शिवावर्याभिषेक धार. अभिषेक धार धरी मृत्यू दूरी होय साचा. अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षाचे पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रून, अभिषंचन पुत्रा करी. नित्य 10 शस्त्र आवर्तने, पूर्ण सोनीपाला करी 7 दिन. राये धरिले दृढ चरण, सदद होनी बोलत. सकल ऋषी मंडित, पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक. काल मृत्यू भय शोक, गुरु रक्षी त्यापासून. तरी तू आचार्य ते करावे पूर्ण. तुझ सवे जे आहेत ब्राह्मण, अनिक सांगती ये बोलावून. आत्ताची आणि तो आरंभी, मग शस्त्र विप्र बोलावून. जासी रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण, न्याय ध्यास युक्त पडून. गुरुपासून जे आले परदारा आणि परधन, जास वमनावनी नीच पूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण, दुष्ट प्रतिग्रहणे घेती. जे सापानुगृह सामर्थ्ये, चालून देती मित्ररथ.
किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करीती. ऐसे लक्षानुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्रघट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले. स्वर्गधुनीचे सलीला भरले पूर्ण, त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोष गर्जिनेले ब्राह्मण. अनुष्ठान दिव्ये मांडिले, सहस्रसंख्या झाले दिवस. 7वे दिवशी मध्यानी आला चंडास. मृत्यू समयेता धरणीशी बाल मूर्छा येऊनी पडिला. एक मूर्त निश्चित चलन वलन राहिले समस्त. परम घाबरला नुपरा गुरु देत नाभिकारा. रुद्रोत्तक संपुणी सावध केला राजनंदन. त्यासी पुस्ती वर्तमान वर्तले तेची सांग. एक काळ पुरुष भयानक थोर वृद्ध जटा कपाली सेंदूर. विक्राल डारा भयंकर नेत्र खदिरा अंगाला सारिके. तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता. पंचवदन दशभुजा त्यांची साम्यता. कमल भवांडी दुजी नसे. ते जे ते जैसे गबस्ती दिगंमत सहारित भस्मांगी व्याघ्रांबर दिसती. 10 आयुध्ये ते महाराज येऊन या मज सोडविले तोडून बंधन. त्या कालपुरुषाशी धरून करीती ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार. ब्रह्मानंदे घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोले. शिवनाम गर्जती आपला हातच झाल्या जाड. ते वेळा देव सुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जाव घ्यांत थोर. मुखदोची महासुस्वर मृदुंग वाद्ये गर्जती. अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार. सुंगे भुंगे कोल्हाल थोर सनया अपार वाजती. चंद्रनाना भटकती भेरी नादन माहे नभोधरी. असो भद्रसेन यावरी विधुयुक्त होम करीत असे. षडस्य अन्ये शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमौलिक वस्तू अद्भुत आणोनी अर्पी ब्राह्मणासी. दक्षिणे लागे भांडारे मुक्त केले राजेंद्रे. म्हणे आवडे तितके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हिची ऐकली मात. धनभार झाला बहुत म्हणून सांडती ठाई ठाई. ब्राह्मण देत मंत्राक्षदा विजय कल्याण हो तुझ्या सुता. ऐसा अति आनंद होता असता तो अद्भुत वर्तले. वसंत येता सुगंधिनी की काशी क्षेत्रावरी सर्व धुनी की. श्रोतोळा मुंडानी रमलिंग अर्चिले की. निर्दयवास सापडे चिंतामणी सुदिता पुढे शिराब्दिये धावणी. तैसा कमळोद्भव नंदन तेच क्षणी नारद मुनी पातळा. वाल्मिक सत्यवती नंदन अवतान पादी काया दुरत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंदे जे का सर्वे ते. जो चतुर्पष्टी कळा प्रवीण निर्मिळ ज्याचे चतुर्विद्या करकमळ. ज्याचे स्वरूप पाता केवळ नारायण दुसरा की. हे कमल भवांडी मोडूनी पूर्ण सृष्टी करणार मागुती अन्याय. विलौकिता नैनी दंडे ताडिला शक्राधिका. तो नारद देखून तेचे क्षणी कुंडातून मूर्तिमते निघणे. कुंडातून मूर्तिमंते निघे अग्नी. दक्षिणे अग्नी ग्रापात्य आहावणी उभे ठाकले देखता.
पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भरदसेन धावोनी धरती चरण ब्रह्मानंदे उमजले. दिव्य गंध दिव्य सुमणे षोडशोपचार पूजिला नारद मुनी. राव उभा ठाके कर जोडोनी म्हणे स्वामी अतिदृष्टा तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले. दशभुजा पंचवदन त्याही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले. तवा पुत्र रक्षणार्थ ते वेला शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. ते देखता मूर्त पुसू लागला. शिवसुत ऐका ते तू कोणाच्या आज्ञे करुण आणि तो होतास भद्रसेन नंदन. तयास 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चयी. तो सर्व भौम होईल तत्वता. रुद्रमहिमा तुझ ठाऊक असता शिवमर्यादा ओलांगुनी तत्वता कैसा आणि तोतासी. मग त्रिचर चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून. तवा 12 वर्षे मृत्यूचिन्ह गंडांतरे थोर होते. ते महत्पुण्य निरसोणी सहस 10 सहस्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधी कष्टी बहु. मग उभा ठाकून कृतांत कर जोडून स्तवन करी हे अपराधव हिमनग जामता. अपराध न कळता घडला हा. ऐसे नारदे सांगता तेचे क्षणी राये पायावरी घातली लोळणी. आणि सहस्र रुद्र करुणी महोत्सव करीत असे. शतरुद्र करिता निशेष सत्य आयुष्य होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष शिवरूप याच देही. तो येथेची झाला मुक्त त्याचे तीर्थे तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसुत अंतर्ध्यान पावळा. आनंदमय शक्तिनंदन राये शतपद धन देऊनी. तो सविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संतती. त्यासी काळ न बाध्यांती वंदोनी नेती शिवपदा. 10 कपिलादान ऐकता पडता घडे पुण्य. केले असेला भक्ष भक्षण सुरापान ब्रह्मात्या. यव महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी शिव निशेष कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रास राज्य देऊन युवराज तारकाळ आगुण देता झाला ते काली. मग प्रधाना समेत राव जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्राध्यायन करिता महारुद्र तोषळा. विमानी बैसवुनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित. विधी लोक वैकुंठीवास बहुत सोयीचे करुणी राहिले. शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वरूप 11 रुद्राचे. हा अध्याय करिता श्रवण 11 रुद्र समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छेले फल देणारा. मृत्युंजय रुद्रानुष्ठाने सत्य न बाधे
रुद्रानुष्ठान त्यास न बाधे ग्रह पीडा पिच्छास न बाधे रोग दारुण न बाधेची सर्व ही कापूर लावा त्याने वडी कापूर या वाईट डबी देवे लगेच नका पेटू 4 ओढ वाटून जेथे जो मानिल येथे जो मानिला विश्वास तो होईल अल्प आयुष्य तामस हे निंदी जो चांडाल निषेध त्याचा विटाल न व्हावा त्यास पसोनी वांज झाली माता कसा त्यास पसोनी वांज झाली माता त्यास न त्यास द्यावी तत्वता त्यासी संभाषण करता मापातक जाणीजे ते आपुल्या गुहासन आणावे आपण त्यांच्या सदनासन जावे ते त्या जावे जीवे भावे जे सुशील हिंसक तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याच्या पंक्तीस मृत्यू त्यास मृत्यू आला या गोष्ट संदेह काय असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलेला अमृत हे न घडी जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान त्यासी नित्य रुद्राक्षे केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल अप्रंधव मिलिंदा श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंदा जो जगत मुलकंदा अभंगा न विटे कालेत्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड 11 अध्याय बोला कुंडलिका वरदे हरी विठ्ठल सीता कांता स्मर जय जय राम पार्वती पते हर हर महादेव धर्मालेश्वर भगवान की जय ओम भगवते वासुदेव या आता हे वाचा तुम्ही एक वाचा इथूनच सुरुवात आहे 12 वाद्याची गाणी बिनी आता एकच वाचायचा मग लगेच 1 ते 10 वाजते किती त्या ओव्या आता असतील बघा एकच आद्य तुम्ही वाचा एका 180 झालं आता 12-11 झाले ना आता 12 हे वाजतील आज्या वाचायचं जाऊ दे बाबा वाजतील या बाबा माझ्या नाही पापराचा अरे बाबा हॅलो श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र वर्ण ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ पूर्ण श्री बाल वृद्ध तरुण सर्वी शिवकीर्तन करावे शिवस्मरण नावडे अनुमात्र तो अंत्यजाहुनी अपवित्र तो लेईल वस्त्रे अलंकार जेवी प्रेत शृंगारिले तेने भक्षिले जे अन्न जैसे पशु भक्षिती येतेष्ट तृण जैसे मयुरांगी नयन तैसेची नेत्र तयाचे वाल्मिक शिद्रवंत कर्ण द्रुमशाखावंत हस्तचरण त्याची जननी व्यर्थ जान जीवनी वांज झाली जो शिव भजनाविन तो जावो समुद्रात बुडोन अथवा भस्म करो वडव वाग्र का सर्परंग डंको तयासी तरी श्रवणी धरावी आवडी जैसी पिपिलिका गुळासी न सोडी अर्ध तुटे परीन काढी मुकते तेथुनी सर्वदा की चुकला बहुत दिवस सुत ते वढाच पोटी प्रीतिवंत त्याची शुभवार्ता एकांता कस्मात धावती माता पिता जेवी अमृताहुनी वाढ गोष्टी लागती करणास गोड तैसे कथा श्रवणी ज्याचे नन पुरे कोड सर्व टाकोनी जाईजे गावास गेला प्राणनाथ
प्रिय पतिव्रता वाट पाहत तो पत्र आले अकस्मात धावे श्रवण करावया. निर्धनासी सापडे धन की जन्मांधासी आले नयन की तृष्णेने जाता प्राण जीवन शीतळ मिळाले. ऐसे ऐकावया कथा पुराण धावावे सर्व काम टाकून चिंता निद्रा दूर करुणी श्रवणी सादर बैसावे. वक्ता पंडित चातुर्य खानी नमावा तो सद्गुरु म्हणोनी की हा शंकराची मानुनी धरिजे पूजनी सादर. सुरभिन्याच्या स्तनातुनी अवधारा सुटती जैशा सुधारसधारा तैसा वक्ता वदता शिवचरित्रा कर्णद्वारे प्राशिजे. वक्ता श्रेष्ठ मानावा अत्यंत न पुसावे भलते पाखंड मथ नसते कुतर्क घेवनी चित्त न सिनवावे सर्वथा. न कळे तरी पुसावे आदरे सांगेल ते श्रवण करावे सादरे. उगेच छळती पामरे तरी ते पिशाच्य जन्म पावती. वक्त्यासी छळिता अवधारा तरी दोष घडे त्या नरा. पुराण कावने वेगळा नमस्कारा न करावे सभ्येत कोणासी. मध्येच टाकोनी कथा श्रवण उगाच गर्वे जाय उठोन तरी तो अल्पायुष्य जान संसारी आपदा बहुभोगी. कुटील खळ पापी धूर्त तो मुख्य स्रोतान करावा यथार्थ. दुग्ध पिता सर्वांगी पुष्ट होत परी नवज्वरिता विश्ववतते. तैसा श्रवणी बैसोन कृतर्क घेऊनी करी कथा खंडन त्याचे व्यर्थ गेले श्रवण नरकाशी कारण पुढे केले. कथेत न बोलावे इतर मन करावे एकाग्र कथेची फुलश्रुती साचार तरीच पावती बैसता. वस्त्रे अलंकार दक्षिणा सहित वक्ता पुजावा प्रीती अत्यंत. धन देता कोश बहुत भरे आपुला निर्धारे. रत्ने देता बहुत नेत्र होती प्रकाशवंत. अलंकारे प्रतिष्ठा अत्यंत श्रोतयांची वाढतसे. एव पूजिता षोडपोपचार तेने तुष्टमान होय उमावर. जे जे पदार्थ अर्पावे साचार त्यांचे कोटी गुणे प्राप्त होती. त्यासी कदा नाही दरिद्र शेवटी स्वपदा नेईल भालचंद्र. कथेसी येता पाऊले टाके निर्धार पाप संहार पदोपदी. मस्तकी उष्णीव घालून ऐकती तरी जन्मांतरी बाळ पक्षी होती. म्हणाल उष्णीव काढिता नये सभे प्रती तरी मुख्य पल्लव सोडावा. जे विडा घेऊन ऐकती तरी यमकिंकर त्यासी जाचिती. नाना यातना भोगविती मूळ व्यसन व्यासवचन प्रमाण हे. एक बैसती उगेच श्रवणी निद्रा मोडावी बहुत प्रकारे करोनी. अंतररुद्र नेत्री यावे पाणी मग निद्रा कैची स्पर्शेल. वरी जीवन कार्य व्यर्थ लावून जैसे एकांती द्रव्या पुले पूर्ण. ते घडता जागरण निद्रा नये प्राणिया. निद्रा लागली दारुण तरी उभे ठाकावे कर जोडून. निद्रा नये तो उपाय करून मुख्य श्रवण करावे. वक्त्याहुनी उंच आसन तत्वता तेथे न बैसावे धरुणी अहंता. हे न मानिती ते काय तत्वता जगपुरुष बक्षिती. जे बैसती विरासन घालुनी ते होती वृक्ष अर्जुन. पाय पसरिती त्यास सूर्यनंदन शुककाष्टे झोंडी बळे. जे सांगताही न ऐकती बळेची जेटा घालूनी बैसती. त्यासी यमदूत बांधोनी नेती ठेवूनी टाकीती नरक कुंडी. जो श्रवणी निजे दाटून तो उपजे अजगर होऊन. बैसे नमस्कार केली या वाचून वंशवृक्ष होय तो. कथेत बोले भलत्या गोष्टी तो मडूक होय सदा वटवटी. हर्ष टाळिया न वाजवी हट्टी हो काष्टी संसारी. जे शिवकीर्तन हेळसिती ते सतजन्मी सारमेय होती. दुरुत्तरे बोलती निश्चिंती जन्मा येती सरडाच्या. जे श्रवणी न होती सादर ते अन्य जन्मी होती सुकर. जे उद्धेचिती शिवचरित्र ते व्रकयोनी पावती.
वक्त्यासी देता आसन शिवसन्निध्य बैसे जाऊन वस्त्रे देता अन्न प्राप्त होय तया ते करिता कथा श्रवण पुराण भक्ती वैराग्य हे अंगी व पूर्ण यथार्थी कथा सुगम जान तेने अनुताप उपजे मनी दक्षिणेकडे ग्राम एक मंगळ त्याचे नाव मुळीच बाष्कळ सर्व धर्म विवर्जित केवळ स्त्री पुरुष जार कर्मी धर्म नाहीच अनुमात्र अनाचारी परम अपवित्र जप तप विवर्जित अग्रिहोत्र वेदशास्त्र कैचे तेथे वेद आणि शास्त्र हे विप्राचे उभय नेत्र एक नाही तरी साचार एकाक्षतयाशी बोलिजे वेदशास्त्र उभयहीन तो केवळ आधीची जाण असो त्या नगरीचे लोक संपूर्ण सर्व लक्षणीय पवित्र तस्कर चहाड आणि जार मद्यपी माग्र दुराचार माता पितयांचा द्रोह करणार एव सर्व दोषयुक्त जे त्या ग्रामीचा एक विप्र नाम तयाचे दुर्धर विश्वेशे शिरत होरात्र काम करदमी लोळत त्याची स्त्री बहुला नाम तीही जारिनी अपवित्र परम एके जराशी असतास काम भरतारे जपोनी धरी येली जार पळाला सत्वर ती सबरतारे दिदला मार येथेष्टलता मुष्टी प्रहार देता बोले काय ते म्हणे तू झालासी जार मीही तेची करीते निरंतर मग बोले विप्रविदुर त्वा ध्रुव अपार मिळविले ते द्रव्य दे मज लागून मी देईन वारांगणेसी नेहून ती म्हणे मी देऊ कोठून ऐकता मारी पुढती तो मग तिचे अलंकार हिरोनी घेत घरची सर्वे संपत्ती नेत ते वारंगणेसी देत तेही समर्पी जरा ते ऐसी दोघेही पापे आचरत तो विरदूर विप्र पावला मृत्य यमदूती नेला मारित बहुत जाचती तया ते कुंभी पाककादी परमदुःख भोगोनिया तो शतमूर्ख मग विद्याचळाचा दरित देख भयानक पिशाच झाला आळे पिळे अंगासी देत हिंडे तुष पीडित रक्तवर्ण अंग त्याचे समस्त जेवी शेंदूर चर्चिला वृक्षाशी घेत टांगुनी सवेची हाक देत फिरे वन रक्तपिती भरोनी सर्वांग त्याचे नासले कंटकवन परम दुर्धर न मिळे कदा फल मुमहार आपुल्या पापाचे भोग समग्र भोगी विदुर विप्रतो इकडे बहुला धवरहित एक होता तेस सुत तो कोणापासोनी झाला त्वरित ते स्मरण नाही तेसी तवाले शिवरात्री पर्व गोकर्ण यात्रेशी चालिले सर्व नाना वांदे वाजती अभिनव ध्वजा पातका मिरवती शिवनाम गरजती दास वारंवार करती घोष कैचा उरेल पापलेश सर्वदा निर्दोष सर्वजन तया त्यांच्या संगती बहुला निगत सवे धावुनी धाकटा सुत गोकर्ण क्षेत्र देखिले पुण्यवंत झाले पुनित सर्वजन बहुलेने स्नान करुणी घेतले महाबळेश्वराचे दर्शन पुराण श्रवणी बैसली येऊन तो निरूपण निघाले जी वनिता जारीन ती संयमदूतने ती धरोण लोह परीग तप्त करुण समग्र ग्रहा माझी घाली ती ऐसे बहुला ऐकोनी भयभीत झाली ते क्षणी अणुतापंगी भरोनी रडो लागली अट्ट्याहासे मग पुराणिकासे समस्त आपुला सांगे वृत्तांत झाले जे जे पापांचे पर्वत ते निजमुखे उच्चारी अंतकाळी यम किंकर ताडन करतील मज अपार ते वेळी मज कोण सोडविनार दुःख पार सोसू किती मा स्वामी माझे कापते शरीर काय करू सांगा विचार गळा फास घालून यम किंकर करती मार शस्त्रे नाना परी विटंबिती आसी पत्रवनी हिंडविती उपराटे बांधोनी टांगिती नरक कुंडी अधोमुख ताम्रभूमी तापवुनी त्यावरी लोळविती नेवुनी तीक्ष्ण शस्त्रे आणोनी पोटा माझी खोविती तीक्ष्ण द्रुम करोनी वरी टांगिती नेवुनी भूमीत मजरोवुनी तत्क्षरे मार करीती तप्त शुळावरी घालिती
पायी चढशिळा बांधिती महान रंकी बुडविती सोडवी कोण ते थोनी बहुलेसे गोड न लागे अन्न दुखे रडे रात्रंदिन म्हणे जो कोणास जाऊ शरण आश्रय धरू कोणाचा कोण्या नरकी पडेन जाऊन मग त्या ब्राह्मणाचे धरी चरण सद्गुरु मजतारी येथून आले शरण अन्यमी मग गुरु पश्चाचर मंत्र सांगे बहुले प्रति सत्वर शिवलीलामृत सुरस फार श्रवण करी शिवद्वारी मग तिने सर्व ग्रंथ गुरुमुखे ऐकिले प्रेमयुक्त श्रवण भक्ती अवध्यांत श्रेष्ठ ऐसे जानिजे स्वसंगे होय निसंग निसंगे निर्मोह सहज मग निर्मोहत्वे निश्चित उद्देग कैचा मग तयासी बहुला झाली परम पवित्र शिवनाम जपे अहोरात्र दोष न उरे तिळ मात्र सुचिरभूत सर्वदा तव्याचा जाय बुरसा मग तो सहजची होय आरसा की लोह लागता परिसा चामी कर सहजची की आगरीत काष्ट पडले मग ते सहजची आगरीमय झाले गंगेसी ओहोळ मिळाले गंगा जळ सहजची जप करिता पाप जाय निशेष ज्ञानाहुनी ध्यान विशेष श्रवणाहुनी मननास सत्तेजता सहजची मननाहुनी निज ध्यास त्याहुनी साक्षात्कार समरस मग तो विश्वरूप निर्दोष संशय नाही सर्वथा बहुला निर्दोष होऊनी श्रवणे झाली सर्व पावन जेने करू लागली शिवकीर्तन मग कैचे बंधन तियेसे श्रवणे थोर पावन होत श्रवणे याच जन्मी मुक्त नलगे तीर्थात न श्रम बहुत श्रवणे सार्थक सर्वही ज्यासी न मिळे सत्समागम सत्संगम श्रवण त्याने करू जावे तीर्थाटन नलगे अष्टांग योग साधन करावे श्रवणात्यादरे योग याग व्रत साधन नलगे काहीच करावे जान नवविधा भक्ती पूर्ण श्रवणेची हाता येतसे चारी वर्ण चारी आश्रम श्रवणेची पावन परम आसो बहुलेसी संत समागम सर्वाहुनी थोर वाटे गुरुची सेवा अखंड करी त्यावरी राहिली गोकर्ण क्षेत्री जटावल्लल जिनधारी तीर्थे करी नित्य स्नान सर्वांगी भस्म लेपन करी पुण्य रुद्राक्ष धारण सर्व प्राप्त सोडोनिया जान गुरुसेवा केली तिने नित्य गोकर्ण लिंगाचे दर्शन गोकर्ण क्षेत्र पुण्य पावन तेतीचा महिमा विशेष पूर्ण तृतीयाध्यायी वर्णिला स्वयत्तिकी कीर्तिपुष्टिवर्धन बहुलेने तिनी देह जाळून तेची भस्मांगी चर्चून झाली पावन शिवरूपी शंकरे विमान धाडिले ते काळी बहुला शिवपदा प्रती नेली एवढी पापीन उद्धरिली चतुर्दश लोक नवल करती सदा शिवापुढे जाऊन बहुलेने केले बहुत स्तवन मग आंबेचे स्तुती करिता पावन झाली प्रसन्न ही मन कन्या मग म्हणे इच्छित वर माग त्वरित एरी म्हणे पती पडला अधो गतीत कोटे आहे नकळे निश्चित पावन करून यारणी तेथे आणि तेथे येथे मग ते त्रिजग जननी अंतरी पाहे विचारुनी तो विद्याचळी पिशाच होऊनी रडत हिंडे पापिष्ट मग बहुलेसी म्हणे भवानी जाई सवे तुंबर घेऊनी पतीसानी विद्याद्रिही होनी श्रवण करावी शिवकथा मग गेली विंध्याचळा तव पिशाच नगर देखिला दरोनी वृक्षाशी बांधिला तुंबरे बळे करोनिया मग वल्लिका काढुनी सप्तस्वर मिळवुनी आरंभिले शिवकीर्तन ऐकता पशुपक्षी उद्धरती शिवकीर्तन रसराज तुंबरे मात्रा देतास तेज
सावध झाला विदुर द्विज म्हणे मज सोडाता मग सोडिताची धावून धरिले तुंबराचे चरण म्हणे स्वामी धन्य धन्य केले पावन पापी याते श्रेयसी म्हणे धन्य तू साचार केला माझा आजी उद्धार मग तुंबरे शिवपच्चाक्षर त्याशी मंत्र उपदेशिला त्याचा करिता जप तव विमान आले तेज रूप विदुर झाला दिव्य रूप श्रीसहित विमानी वैसला आणली शिवापाशी मिरवित दोघेही शिवचरणी लागत लवन जळी मिरविरत तैसी मिळत शिवरूपी जळी विराली जळगार नभीनाद विरे सत्वर तैसी बहुलानी दुर्विदुर शिवस्वरूप झाली ज्योती मिळाली कर्पुरी गंगा सामावली सागरी ब्रह्मास्वरूपी निर्धारिली विराली ऐक्य होऊन या शिवमंत्र शिवकथा श्रवण शिवदीक्षा रुद्राक्ष धारण भस्मलेपन उद्धरून गेली किती संख्या नाही भस्मातुनी निघाला भस्मासुर शिवद्रोही परम पामर त्याचा कैसा केला उद्धार ते चरित्र सांगा कैसे हे शिवपुराणी कथा सुरस श्रोती ऐकावी सावकाश कैलासी असता महेश प्रदोषकाळी एकदा भस्म स्वकरी घेऊनी अंगी चर्ची उमार मन तव एक खडा लागला तो शिवे जान भूमीवरी ठेविला नवल शिवाचे चरित्र तेथेची उत्पन्न झाला असुर नाम ठेविले भस्मासुर उभा सदा कर जोडोनी म्हणे वृषभध्वजा सदा शिवा मज काही सांगिजे सेवा शंभू म्हणे मज नित्य केधवा चित्ता भस्मानोनी देईजे नित्य नूतन आणि भस्म हीच सेवा करी उत्तम ऐसी आज्ञा होता परम भस्मासुर संतोषला कर्मभूमी सनित्य यौवन वसुंधरा शोभी संपूर्ण तो शिवभक्त परायण लिंगार्चन घडले जाशी शिवरात्री सोमवार प्रदोष सदा ऐके शिवकीर्तन सुरस त्याचेच भस्म भवानीस अंगीकारी आदरे जे का भस्म अभेद प्रेमळ त्यांच्या मुंडांचे करी माळ स्मशानी वैराग्य वाढे प्रबळ म्हणून दयाळ राहे तेथे लोक स्मशानाहुनी घरा येती वैराग्य जाय विषय जडे प्रीती म्हणून उमा वल्लभे वसती केली महामशानी पंचभूते तत्वासहित पिंड ब्रह्मांड जाळोनी समस्त सर्व निरसोनी जे उरत स्वामुख भस्म तोची ब्रह्मानंद सुख स्वज्वळ ते भस्म चर्ची दयाळ तो अमृत मूर्त कपाळ षडविकारारहित जो आस्ती जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते निधन षडविकार समस्त शिव परब्रह्मा शाश्वत विकार रहित निर्विकार जो षडगुण सूर्य संपन्न यश श्री कीर्ती विज्ञान औदार्य वैराग्य संपूर्ण ऐसे कोठे असेना आणिक षडची ही मंडित ती ऐका सर्वज्ञ पंडित कर्तृत्व नियंतृत्व भोक्तृत्व विद्वत्व साक्षित्व सर्व यज्ञत्पय या चिन्ही मंडित शुद्ध शंकर परिपूर्ण ब्रह्मानंद माया चक्र चाळक शुद्ध विविध भेदरहित जो भक्त रक्षणार्थ सगुण शंभू झाला चैतन्य घन तेने भस्मासुर निर्मुन धाडिला भस्मानावया ऐसे नित्यानिता चिंता भस्म असुर वातला मंदे परम गो ब्राह्मण देके मनुष्य उत्तम मने संवारुणी टाकू हे संवारुणिया सकळ असुर राज्य करावे सबळ जाऊन या निर्जर मंडळ शक्र कमलो द्रव्य जिंकावे विष्णू आणि दुर्जटी हेही संहारावे शेवटी त्रिभुवन जिंकल्या पाठी मीच इंद्र होईन ऐसी मनी बांधोनी गाठी कैलासा गेला तो कपटी म्हणे ऐकतोसी दुर्जटी भस्मसृष्टी न मिळे कोठे
4 लक्ष मनुष्य योनी पाहे, नित्य 1.25 लक्ष घडामोड होये. शोधिली सर्व अवनी हे, परी भस्म शुद्ध न मिळेची. ऐसे कपट भक्ती दावी परम, म्हणे माझा टळतो नित्य नेम. तुझ अर्पावे चित्ता भस्म, तरी एक वर्म सुगम असे. म्हणे हरा पंचवदना, विरूपाक्षा त्रिपुर छे वेदना. उमा वल्लभा नागभूषणा, वरप्रदान दे माते. मज देई एक वर, ज्याचा माता ठेवीन कर. तो भस्म व्हावा निर्धार, कार्य फार साधेने. म्हणून लोटांगण घालित, इतुके माझे चालवी व्रत. निष्पट शिव भोळानाथ, वर द्यावया सिद्ध झाला. मग बोले हिमन नगराज कुमारी, हा नष्ट परम दुराचारी. यासी वर देता धरिद्री, भस्म करील निर्धारे. महाशब्द करावयाची हौस, तो तापला फाल्गुन मास. आधीच वाट्या पाट्या चोरास, निरोप दिदला भुवंजे. आधीच जार कर्मी रत, त्यासी प्रभुत्व दिदले श्री राज्यात. की मद्य पियासी दावित, सिद्धीवन साक्षेपे. मरकटासी मद्यपान, त्यात आले वृक्षिक दंशन. त्याही वरीभूत संचरले दारुण, मग अन्वय वर्ते जेवी. या लागी हा तामसी असुर, यास न घ्यावा कदापि वर. षडाक्ष गजाक्ष वीरभद्र, नंदिकेश्वर हाची सांगे. परम भोळा शंकर, म्हणे आमुचे लेकरू भस्मासुर. यास द्यावा गत्यवर, तो अनत्र राहाटी न करची. म्हणे बाळका तुझ दिदला वर, ऐसे एकताची असुर. उडे नाचे आनंद थोर, त्रिभुणा माझी न समाये. मृत्युलोकासी आला सत्वर, मग करीत चालिला संवार. संत भक्त गोविप्र, शोधुनी भस्म करीती. मस्तकी हस्त ठेविता तत्काळ, भस्म होय नलगे वेळ. ऋषी चक्र शोधून सकळ, भस्म करी एकदाची. 56 देश शोधित, चमूशहित बुभुज समस्त. भस्म करी क्षणात, थोर अनर्थ ओढावला. कुटुंबासहित ब्राह्मण, गिरियावरी बैसती लोपून. पृथ्वी उद्दस संपूर्ण, बाहेर कोणी न फिरेची. जैसा क्षेण पक्षी अकस्मात, पक्षी दरोणी सहसैरित. तैसा अतिरिक्ष येऊनी त्वरित, मस्तकी हस्तपर्शे करी. महायोद्धा रणपंडित, समरी जिंकी कृतांत. परी भस्मासुरे पुढे बलहत, काहीच न चले युक्ती त्या. जैसा पाखांडी खळ तत्वता, तो नावरी बहुता पंडिता. तैसी त्या असुरा पुढे पाहता, न चले युक्ती कवणाची. असुरी करीतो नित्य संहार, शिवासी न कळे समाचार. भस्म देऊने दे सत्वर, महानम्र होय तेथे. सवेची ये मृत्युलोका, मनी धरिला ऐसा अवांका. त्रिदशाश्वहित शची नायका, भस्म करावे यावरी. मग कमलो द्रव्य कमलावर, शेवटी भस्म करावा गंगाधर. उमा त्रिभुवनात सुंदर, हिरोणी दिहावी वृद्धांची. पृथ्वी पडली उद्दास, मिळाल्या प्रजा ऋषी आसमास. सर्वांचे भय पावले मानस, पुरुहुतास शरणाले. मग माघवा सकळा सहित, पद्यजा प्रति गाराणे सांगत. तो म्हणे शिरशाब्दी मजा मात, त्यास सांगू चला आता. अक्षज नाम इंद्रिय ज्ञान, हे ज्याचे केले आधीन दमन. म्हणून अक्षज नाम त्या लागून, अत्रिद्रिय द्रष्टा तो. ऐसा जो अधोक्षज, जवळी केला वैकुंठ राज. गाराणे सांगती प्रजा द्विज, भस्मासुराचे समस्त. मग समस्त सहित नारायण, शिवाजवळी सांगे वर्तमान. भस्मासुरे जाळून भस्म केले सर्वही. उरलो आज आम्ही समस्त, इतुक्याचाही करील अंत. सदाशिवा तुझाही प्रांत, भरान दिसे आम्हा ते. हेमवती करी जतन, ऐकोणी हासला बाल लोचन. म्हणे भस्मासुरा समरण, जवळी आले यावरी.
तुम्ही जावे स्वस्थाना सत्वर, ऐसे बोले जो कर्पूर गौर, तो अकस्मात आला सुर, भस्म घेऊन ते धवा, आपुले गाराने आणले येथ, मिळाले ते देखिले समस्त, आसुरमान तुकावित, सरड्यायसी तयावरी, म्हणे जे जे आले येथ, उद्या भस्म करीन समस्त, मग क्रोधे बोले उमानाथ, भस्मासुरासी ते दवा, अरे तू अधम असुर, केला पृथ्वीचा संहार, तुझा मी दिदलावर, परिणाम त्याचा बरा केला, असुर क्रोधे बोले ते समयी, तुझी सुंदर दारा मज देई, ना तरी तव मस्तकी लवलाई, हस्ताताची ठेवितो, भवानी उठोनी गेली सदनात, असुरग्रीवा तुकावित, शिवाच्या माता ठेवूनी हस्त, तुझनेईन शनार्ध, शिवमस्तकी ठेवावया कर, वेगे धाविनला भस्मासुर, प्रजा आणि ऋषीश्वर, पळू लागले दशा दिशा, जो भक्तजन भवभंग, माया लागवी उमारंग, पळता झाला सवेग, घोरा अंधरवन घेतले, पाटी लागला भस्मासुर, मने जोगड्या उभा धरी धीर, आजी तुझा करीन संहार, रक्षाला विनांगासी, वेदशास्त्रान कळे पार, माया चक्र चाडक गगोचर, त्यास पामर भस्मासुर, धरीन मने निजबळे, जो ब्रह्मादिक देवाचे ध्यान, सनकादिकाचे देवता चर्जन, त्याशी भस्मासुरापन, धरीन मने पुरुषार्थ, त्यास वाटे धरीन मी आत्ता, दिसे जवळी परी नाटोपे सर्वथा, ऐसा कोटी वर्ष धावता, न लागे व्हावता सर्वेश्वर, उने पुरे शब्द बोलत, शब्दाना तुडे गिरजा कांत, तर्क कुतर्क करिता बहुत, हाक फोडिता नातुडे, वेदशास्त्राचा तर्क चाचरे, गोकिता शास्त्रज्ञ झाले म्हातारे, सकळ विद्या घेता एकसरे, मदनाकांत नाटोपे, असो प्रेमळ भाविक, त्याचा विकला कैलास नायक, उमे सहित त्याचे घर देक, वास करी सर्वदा, तपबळ विद्या धन, या बळे धरू म्हणती ते मूर्ख पूर्ण, कल्पकोठी जन्म मरण, फिरता गणित न होय, असो हंकारे भस्मासुर, धावता नाटपे शंकर, इकडे भवानी इंद्रावर, बंधू आपुला स्तवी तेव्हा, मने कमलोद्रव जनका, कमल नयना, कमला नाभा असुर मर्दना, कमलधारका शेषनयना, कमलाभरणा कमलप्रिया, जगन्वेद्वा जगत्व्यापका, जगराज जन्मोचका, जनार्दना जगरक्षका, जगद्वारा जलशिब्दशयना, ऐसे ऐकता माधव, मोहिनी रूप धरोणी अभिनव, शिव मनरंजन केशव, आडवाला सुराते, शिव नेग्रोग्ध होऊनी देख, दुरोणी पाहता झाला कौतुक, मोहनी देखता सुरनिशंक, बुलोनी गेला ते दवा, विमानी पाहती समस्त देव, मनती हे कैचे रूप अभिनव, अष्टांगनाईचे वैभव, चरणांगुष्टीन तुळेची, नृत्य करती मोहिनी, असुर तन्मय झाली देकोनी, मने तल्लने तुझवरोनी, कमलार्पणा ओवाळीजे, तुझे देखता वदन वाटे ओवाळूनी सांडावा प्राण, त्वा नयन कटाक्ष बाणे करुण, मन मृग माझा विंधला, तुझे पद कमळ जैसे उमटले, ते सुवास घ्यावया वसंत लोळे, तुवा पसरोनी मृग शृंगार जाळे, आकळले चिंतमिना, मज माळ घाली सत्वर, तुझे दास्य करीन निरंतर, माया वेशधारी मुरहर, दास्यवदने बोलतसे, मने मी तुझ वरीन त्वरित, पैल तो नग्रोत दरू तिसत, माझे त्यात माहे आराध्य दैवत, नवसते ते केला म्या, लग्राधिपती सहित, ते करावे गायन नृत्य, परी मी जेथे ठेवीन हस्त, त्वा तेची ठेवावा,
मी जे दावीन हाव भाव तूही तैसेची दावी सर्व ते अनुमात्र उणे पडता देव शोभले मग तुझवरी मा खड्डा तर माझे दैवत सकळ ब्रह्मांड जाळील क्षणात असुरती येशा अवश्य म्हणत सांगसी तैसा वर्तन मी ऐसा बोलवणी तयासी आणिला तो वटवृक्षेशी मग नमोनी देवतासी आरंभी नृत्य मोहुनी नृत्य करीत अष्टनायिका तटस्थ पाहात किन्नर गंधर्वतेत गायन ऐकता भुलले देव सर्व षडपद होऊनी सुहासा तिचा वेधुनी गुप्त रूपे गुंजाराव करती वनी परी ते कामिनी कोणाने नवे तिचे सुस्वर ऐकता गायन न्या की विधी कुरंग गेला भुलून कुंभिनी सोडूनी करावया. हॅलो भूमीवरी पडता अष्टांग भाग झाले अष्टांग भैरव अवतारते हॅलो ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु तं पत्नीभिरनुगच्छेम देवाः पुत्रे